नमस्कार, माझं नाव श्वेता. मी 2 गोंडस मुलांची आई आणि एक लाडवलेली बायको. तर आज मी नाश्त्याला बनवला होता बदामाचा शिरा. तर बदामाचा शिरा ऑक्टोबर हीटनंतर मी नेहमी त्यांच्या डाएटमध्ये ॲडच करत असते. कारण एकतर तो आतून आपल्याला ऊब द्यायचं काम करतो आणि दुसरं म्हणजे त्याचे इतरही फायदे आहेत. जसं की त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि स्मरणशक्तीसाठी बदामाचा शिरा उत्तम असतो. त्यातून तुम्हाला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई सुद्धा मिळतं आणि सोपं आहे बनवायला. थोडंसं तुपाचं प्रमाण जास्त लागतं यामध्ये, पण ठीक आहे, एकदा तरी आपण आठवड्यातून हा देऊच शकतो आपल्या मुलांसाठी. तर हा शिरा तुम्ही नक्की ॲड करा त्यांच्या डाएटमध्ये आणि एकदा करून बघाच. आपण पण खाऊ शकतो, पण काय एवढे बदाम आपण त्यांनाच देऊ शकतो. तर आम्ही जास्त करून मोस्टली खात नाही त्यांचं खाऊ. जे पण आहे हे त्यांच्यासाठीच बनतं आणि खूप छान लागतं चवीला. गूळ ॲड करायचा त्या साखरेऐवजी. आणि मग ही नक्षत्र अशी आपली गेलेली आहेत शाळेत. हे शाळेत गेले ना, अगदी सुटकेचा निश्वास असतो, असं स्वातंत्र्य मिळतं. मग ही गँग अशी रिटर्न आली की पोटोबा झालेला असतो त्यांचा. पोटोबा वगैरे झाला की असे आमचे लाड सुरू असतात. आई तू माझी, आई तू माझी, मला लाड कर, मला प्रेम कर. आणि मग हा असतो हा ड्रामा क्वीन आहे माझ्या घरातला. हा नावाप्रमाणेच ॲक्टर आहे, काश्मीर. ठीक आहे. आणि तो खूप नॉटी आहे. आणि हे माझं दुसरं नॉटी बाळ. याच्यासोबत थोडंसं मी टाईम स्पेंड रोज करते. मला बरं वाटतं मॅक्ससोबत खेळल्यावर. थोडंसं आपल्याला स्ट्रेस रिलीफ होतं, गुड एनर्जी, गुड वाईब मिळते. आणि मग ते पण माझं बाळ दमलं होतं. मग ते दमलं, मग त्याला पण झोपायला सोडलं. अशा प्रकारे आपला दिवस होताच. आणि मग तो आता संपला. मग आता आपण भेटूया उद्या काहीतरी नवीन शिकूया. चलो बाय.